आज चांदोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने काल वेळेने आणि काळ्याने संपूर्ण महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थानं एक घाला घातला आणि एक अष्टपैलू असं असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातून काळाने आणि वेळेने एकाच वेळेला आपल्यातून हिरावून नेलं. खरं तर आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. परंतु सर्वांच्या मनामध्ये कायम आणि सतत एक वेगळी आगळी प्रतिमा निर्माण करणं ही मात्र आपल्या कर्माचा भाग आहे. आयुष्यभर राजकारणाच्या माध्यमातून फक्त राजकारण न करता सामान्य माणसाला प्रेरणास्थानी मध्यस्थी ठेवून त्याची सुखदुःख मध्ये आपण सहभागी होणं आणि राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय धुरंधर एक राजकारण जाणतं आणि जुनं जाणतं असं व्यक्तिमत्व आदरणीय अजितदादा पवार हे आपल्याला काल सोडून गेले. आणि खरं तर पहिल्यांदा ज्या वेळेला ही बातमी समजली त्यावेळेला कोणाचाही विश्वास बसू नये असंच वाटत होतं, म्हणजे कोणाचाही विश्वासच बसत नव्हता की हे खरं आहे. परंतु अचानकपणे त्या फार मोठ्या दुःखाला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागतंय. खरं तर चांडवलीची जी आपली एक नाळ आहे ती दादांशी अतिशय जुनी अशी आहे. आमच्या चांडवलीचे माजी सरपंच आदरणीय नथुबाबूराव इंदोरे हे ज्या वेळेला सरपंच पदावर काम करत असताना 1994 साली अजितदादांनी आपल्या चांडवलीमध्ये योगायोगाने काल त्यांना आपल्यातून जावं लागलं. पण कालच्याच दिवशी म्हणजे कदाचित माघ शुद्ध दशमीला 1994 साली दादा आपल्या चांडवलीमध्ये आले होते माघ शुद्ध दशमीच्या काल्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि योगायोग पहा किती वाईट असतो की कालच आपल्याला माघ शुद्ध दशमीच्या दिवशीच त्यांना निधनाची बातमी आपल्या सर्वांना ऐकायला येते. खरं तर दादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा कदाचित महाराष्ट्रात होईल असं आपल्याला कधी वाटतच नाही. कारण जेवढ्या प्रेमाने आपुलकीने ते बोलणार तितकाच त्यांचा आदरपूर्वक दरारा हा आजपर्यंत राहिलेला आहे. आपण कितीही दादांच्या बाबतीमध्ये जर बोलत राहिलो तर शब्द अपुरे होतील, कमी पडतील. एवढं दादांनी आपल्या सर्वांसाठी भरपूर काही करून ठेवलेलं आहे. खरं तर त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वांना दुःख आहे. कालपासून आपल्या सर्वांना दादा गेले म्हणजे घरातली कोणीतरी व्यक्ती गेली इतकी हळहळ प्रत्येकाला वाटत होती. माणसांनी दादांवर सगळेच जण म्हणजे कोणत्या पक्षातले ठराविक लोक प्रेम करत होती असं नाही, परंतु पक्ष बाजूला राहिला. माणूस म्हणून दादा आज सुद्धा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दादांना आदराचं स्थान होतं. म्हणून दादांना मी समस्त ग्रामस्थ चांडवली खुर्द या सर्व नागरिकांच्या वतीने गावातील विविध संस्था असतील किंवा ज्या सामाजिक संघटना असतील या सर्वांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. काल आपल्यामधून आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे. सर्व महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरलेली आहे. प्रत्येकाच्या मनामनात बसणारा नेता, सुंदर व्यक्तिमत्व आणि कामाचा माणूस आपल्यातून हरपलेला आहे, निघून गेलेला आहे. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेच आले नाही. दादांना देखील वाटलं नव्हतं की असं होईल, परंतु आलेल्या संकटावर कोणी मात करू शकत नाही. देवाजीच्या मना आले, दादांना ते घेऊन गेले. जायला नव्हतं पाहिजे, परंतु आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेल या उक्तीप्रमाणे. आणि जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. खऱ्या अर्थाने या उक्तीप्रमाणे जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडला आणि दादांना देवाने आपल्या हातून घेऊन गेले. शोककळा पसरली. अजून काही न बोलता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि एक ठिकाणी थांबतो. जमलेले चांडवली गावचे ग्रामस्थ आणि मित्रपरिवार, आज दादांच्या विषयी सांगण्यासारखं बरंचसं काही आहे. दादांची एवढी धावपळ पाहता आपण सुद्धा तेवढं पळू शकत नाही. आणि दादांनी एवढं काहीच आपल्या महाराष्ट्रासाठी निधी ओढून आणला, त्यांच्या एवढं कुणीही करू शकत नाही आणि असा अष्टपैलू होऊ शकत नाही. त्या निमित्ताने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नमस्कार. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
यांच्यावर काल काळाने घाला घातला. असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं का दादा आपल्यातून निघून जातील. परंतु काय माहीत, दैवशक्ती पुढे कोणाचे चालत नाही. परंतु केलेली घटना काही टाळू शकत नाही. मी माझ्या चांडोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं, चांडोलीच्या सर्व संस्थांच्या वतीनं दादांना अखेरचा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झाले. त्यांना राज्यावरती एवढी पकड होती आणि आपल्या समाजाचे नेते आपल्यातून गेल्यामुळं असा नेता होणे नाही. त्यांना मी चांडवली गावच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बातमीचा अनावर आली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि मनही सुन्न झालं. म्हणजे आपल्याला जाणणारा एक शेतकरी राजा आणि त्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारा असा हा माणूस माननीय अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाही. त्यांना आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, चांडोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने, तसेच पिंपळगावतर्फे म्हाळुंगे गणाच्या वतीने मी त्यांना त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.